हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि मजेत असाल. मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वर्षाज व्लॉग. तर आज आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माता लक्ष्मी तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, आनंद, आरोग्य आणि दीर्घायुष्य सगळ्यांना लाभो, हीच माझी या दिवशी प्रार्थना. तर धनत्रयोदशीच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. तर सकाळी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे केली होती आणि सकाळीच दिवे वगैरे लावले होते, पण रांगोळी काढायची होती. तर म्हटलं चला, बाहेरचं सगळं एंट्रान्स होता तो सगळा छान असं झाडून पुसून स्वच्छ करून घेतला, उंबरठा वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला. आणि दररोज मी आता दिवाळीच्या दिवसांमध्ये ना हळदीचं लेपन करत असते. तर एरवी काय होतं ना, मी फक्त गुरुवार, शुक्रवार आणि अमावस्या, पौर्णिमा अशा गोष्टी दिवशी हळदीचं लेपन करते. पण आता दिवाळीचे दिवस आहेत म्हटलं तर चला, दररोज हळदीचं लेपन हे केलं गेलंच पाहिजे. आणि आज सकाळी सकाळीच मी छान अशी रांगोळी काढून घेतली. कारण काय होतं ना, रात्री संध्याकाळच्या वेळेस लवकर दिवस मावळतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वेळ पण मिळत नाही, रांगोळीला बराचसा उशीर लागून जातो. त्याच्यामुळे सकाळीच रांगोळी वगैरे काढून ठेवली होती, उंबरठा पूजन वगैरे केलं छान असं, आणि त्यानंतर लक्ष्मीला आव्हान केलं. तर सगळं माझी सकाळची कामं वगैरे आटोपली होती छोटी मोठी. आणि ना मला आज बनवायची होती शंकरपाळी. तर शंकरपाळींचं आहे ना सगळं घरातलं आवरून पीठ मळून घेतलं होतं, छान असा डो रेडी झालेला होता माझा. आणि नंतर मग म्हटलं चला थोडंसं आहे ना, इकडे मी चहा पण ठेवला होता. 3-1 वाजले होते माझं आवरून, विरांशला वगैरे झोपून मग मी शंकरपाळी बनवायला सुरुवात केली. त्यानंतर आहे ना, ही क्लिप त्या आधीची आहे. तर छोटे मोठे आकाशकंदील होते घरात, तर ते म्हटलं चला बाल्कनीला थोडंसं डेकोर करूया, कारण दिवाळी आहे तर आकाशकंदील हे लावले गेलेच पाहिजे. तर मोठं आकाशकंदील आम्ही लावलंच होतं, ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे. तर हे छोटे आकाशकंदील होते, तर ते सुद्धा छान असं लाईटिंगला हँग करून घेतले, जेणेकरून खूप छान लुक येईल म्हटलं. आणि जेव्हा लाईटिंग लावत होतो ना आम्ही, तेव्हा आकाशकंदील खूप छान असे मस्त ब्लिंक होत होते. तर मग हे सगळं आकाशकंदील वगैरे लावलं. आणि आरू माझी गंमत बघत होता की मम्मीला काय करते, आणि त्याला पण लावायचे होते पण हात काही पुरत नव्हता. तर मी म्हटलं तू फक्त बघ आणि नेक्स्ट इयरला तूच लावशील, कारण तुझ्या हाईट आता बऱ्यापैकी उंच झालेला आहे, नेक्स्ट इयरला बराचसा उंच होशील म्हटलं. तर मग आम्ही इथे छोटं मोठं आकाशकंदील लावले, छान असे बाल्कनीचा डेकोर केला. आणि बघा तुम्हाला आता मी दाखवते की कसे आकाशकंदील लावले आणि आमची बाल्कनी कशी दिसते. तरी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर डो छान असा सेट होईपर्यंत ते आकाशकंदील वगैरे लावले. त्यानंतर इथे शंकरपाळे बनवून घेतले आणि शंकरपाळे ना छान असे मस्त कट करून घेतले आणि छान तळून घेतले. तर खूप छान मस्त खुसखुशीत शंकरपाळे झाले होते. तर 1 किलोचे शंकरपाळे मी बनवलेले होते. जवळजवळ मी दुपारी लागली 4-4:30 वाजेपासून 5 वाजले असतील मे बी मला. तर शंकरपाळे मग मला बनवता जवळजवळ 7-7:30 झाले होते, तरी माझे शंकरपाळे तळून झालेच नव्हते. मग परत नंतर पूजा करून मग मी शंकरपाळे तळले, ते तुम्हाला क्लिपमध्ये दिसेलच. तर हे शंकरपाळ्यांचं काम आहे ना, लाटणं अगदी सोपं असतं, पण तळायला आहे ना मीडियम फ्लेमवर तळावे लागतात, तर भरपूरसा वेळ लागतो. आणि मी छोट्या कढईमध्ये तळते, त्याच्यामुळे ना वेळ बराच लागून जातो. तर बघा इथे माझे छान असे खुसखुशीत शंकरपाळे आणि अशा थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळते, जास्त काही त्यांना डार्क करत नाही कारण छान नाही दिसत ते. त्यानंतर संध्याकाळ झाली, मग आरवने छान असे दिवे वगैरे सगळे लावले. सगळे दिवे आज लावायचे होते, तर आज 13 दिवे लावतात आणि नरक चतुर्दशीला 14. तर 13 दिवे वगैरे इथे छान असं तेलाची वाती लावून घेतली आणि बाहेर सगळे एंट्रान्सला बाल्कनीमध्ये सगळीकडे ठेवून दिले. आणि बघा माझ्या घराचं लुक कसा दिसतंय तुम्हाला मी दाखवते. तर बघा छान असा एंट्रान्स खूप छान असा दिसत होता आणि हे सगळं बघून खूप मस्त प्रसन्न वातावरण झालेलं होतं घरातलं. आणि रांगोळी, हे सगळे दिवे, हे बघूनच खरंच दिवाळी आलेली हे असं वाटतं. तर बघा अशा पद्धतीने आमचं घर सजलेलं होतं, दिवाळीसाठी सज्ज होतं लक्ष्मी मातेचं स्वागत करण्यासाठी. तर कसं वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर छान असं मस्त ते मी 2 छोटे छोटे तुळशी वृंदावन पण आणले होते, ते सुद्धा आज लावून घेतलेले होते, रांगोळीच्या साईडला ठेवले होते. तर खूप छान दिसत होते ते सुद्धा. आणि गजानन महाराजांना छान असा हार वगैरे कालच लावलेला होता मी. त्यानंतर हे आकाशकंदील आणि लाईटिंग आणि प्लस आज मी सगळ्या बाल्कनीमध्ये छोटे छोटे दिवे लावले होते. आणि डस्टबिन वगैरे सगळीकडे, माठाजवळ सगळीकडे दिवे लावतात आज. आणि छोटंसं डेकोरेशन गॅलरीत केलेलं होतं. तर कसं वाटतं नक्की सांगा. चला तर मग आता मी आता सगळं रेडी झालेलं होतं आणि आम्ही पूजेसाठी सुद्धा रेडी झालेलो होतो. तर म्हटलं चला पटपट आता पूजा पण करून घेऊया, कारण स्वयंपाकसुद्धा बाकी होता. आणि त्यानंतर मग मला आहे ना शंकरपाळी राहिलेली सुद्धा तळायची होती. तर बघा कसं वाटतंय नक्की.
धनत्रयोदशीची पूजा ही मी संध्याकाळीच मांडून ठेवलेली होती. तर छान अशी मस्त सगळी पूजा मांडली होती. जे जे लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये असतात ते सगळे पूजेत समाविष्ट केले होते. त्यानंतर आज 13 दिव्यांचं पूजन केलं जातं आणि ते 13 दिवे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रज्वलित करत असतो, म्हणजे आजपासून दिवे लावत असतो. तर सगळ्या गोष्टी अशा पूजेत जे ज्या लागणाऱ्या होत्या सगळ्या मांडून घेतल्या आणि छोटंसं पूजेचं डेकोरेशन वगैरे करून घेतलं. त्यानंतर प्रत्येक पूजेचा मान हा गणपती बाप्पांच्या पूजेपासून सुरुवात होतो. तर गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला. नंतर लक्ष्मी स्वरूप जे जे काही होतं त्या सगळ्यांचा अभिषेक करून पूजेमध्ये त्यांना पूजा करून वगैरे घेतली. त्यांना छान असं धूप दीप पुष्प अर्पण करून त्यांची पूजा केली. आणि आज धन्वंतरी भगवानांचं विशेष करून पूजन केलं जातं, जेणेकरून आपल्याला सुख चांगलं आरोग्य लाभावं, आपल्याला आपण दीर्घायुष्य असावं आणि निरोगी राहावं यासाठी आपण धन्वंतरी भगवानांची पूजा करत असतो. कारण या दिवशी धन्वंतरी भगवान समुद्र मंथनातून प्रकट होऊन अमृत कलश बाहेर येऊन सगळ्यांना अमृत वाटलेलं होतं पृथ्वीवरच्या लोकांना. त्यामुळे हा दिवस आपण धन्वंतरी पूजन करत असतो. तर जिथे डॉक्टर वगैरे सगळे असतात ना तिथे मोठ्या दवाखान्यांमध्ये धन्वंतरी पूजन खूप मोठ्या उत्साहाने केलं जातं. तर घरात पण छोटंसं आम्ही धन्वंतरी पूजन केलं आणि धनतेरसचं सुद्धा पूजन करून घेतलं. त्यानंतर मुलांनी सुद्धा आमच्यासोबत पूजन केलं आणि आम्ही दोघांनी सुद्धा छान अशी मस्त पूजा केली. तर खूप छान प्रसन्न वातावरण झालेलं होतं घरामध्ये आणि इतक्या छान पॉझिटिव्ह वाईब्स होत्या ना. तर दिवाळी आली म्हणजे एक वेगळाच उत्साह वातावरणामध्ये सुद्धा असतो आणि खूप सारी पॉझिटिव्हिटी वातावरणात असते. तर या गोष्टींमुळे ना आपल्याला सुद्धा म्हणजे आरोग्यावर छान असा परिणाम होत असतो. तर दिवाळीचे दिवस म्हटले तर खूप जास्त दगदग धावपळ होत असते, पण अशा गोष्टी जर आपण दिवसभरातून एकदा जरी केल्या तर अगदी सगळा थकवा दूर होऊन आपण एकदम फ्रेश होतो. तर रिफ्रेशमेंटसाठी या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये लावलेल्या गेलेल्या आहेत आणि ह्या खूप खूप चांगल्या आणि फायदेशीर आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. तर छान अशी सगळ्यांची पूजा वगैरे करून घेतली आम्ही, धूप दीप दाखवून दिला आणि त्यानंतर आहे ना मुलांनी सुद्धा आमच्यासोबत पूजा केली. तर इतकं छान प्रसन्न वाटत होतं हे सगळं करताना. तर खूप मस्त वाटत होतं. आणि तुमचंसुद्धा लक्ष्मीपूजन धनत्रयोदशीचं पूजन कसं झालं ते मला नक्की सांगा. तर लक्ष्मीपूजनाचं सुद्धा आता ब्लॉग मी लवकरच उद्याच अपलोड करणार आहे, तर तो सुद्धा नक्की बघा. त्यानंतर सगळी पूजा झाली, सगळ्या गोष्टींना आम्ही पूजन करून घेतलं लक्ष्मी स्वरूप धनधान्याला. त्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही छान अशी आरती केली. तर आमच्याकडे आरती ना आरू आणि विरूलाच करायची असते, कारण दोघांचं असं म्हणणं असतं की आम्हीच मम्मी आरती करू, तुम्ही पूजा करा, पण आरती ही आम्हीच करू. तर दोघांनी मिळून छान अशी आरती केली. त्यानंतर मग कर्पूर आरती वगैरे करून झाली. तर खूप मस्त वातावरण वाटत होतं. आणि मग त्यानंतर ना माझा स्वयंपाक वगैरे सगळा राहिलेला होता, मग तो सुद्धा मला करायचा होता. तर इथे आरती करून घेतो आम्ही. आणि आमची धन्वंतरीची पूजा कशी वाटली ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. आणि नवीन जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा खूप छान अशी मस्त पूजा झाली, आरती झाली. त्यानंतर मग आम्ही सगळ्या घरामध्ये धूपदीप दाखवला, छान असा कर्पूर ओवाळून घेतला. आणि आज यमदीपदानसुद्धा केलं जातं. तर मग मला यमदीपदानासाठी छान असा मी दिवा बनवून घेतला कणकेचा. तर त्या कणकेचा हळद टाकून दिवा बनवायचा. तर तिळीच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने जर दिवा प्रज्वलित केला तर खूप चांगलं असतं असं म्हणतात. तर मग बघा छान असा मी दिवा लावून वगैरे घेतला, दिव्याचं पूजन करून घेतलं. आणि त्या दिव्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा लावतात, जेणेकरून आपल्या घरात जर काही म्हणजे वाईट घडणार असतं किंवा अपमृत्यू वगैरे असतात तर ते या गोष्टीने टळतात. त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बाकी होता. तर आज मला आहे ना शंकरपाळे बनवले होते. तर म्हणून म्हटलं मुलांना आहे ना असं गोड वगैरे काही खायचं नव्हतं, तर त्यांना चटपटीत काहीतरी खायचं होतं. त्याच्यामुळे मग आज पावभाजीचा बेत होता. छान अशी पावभाजी वगैरे केली, पाव वगैरे भाजून घेतले. आणि जे शंकरपाळे तळायचे राहिले होते ते सुद्धा इकडे तळणं माझं एकीकडे चालू होतं, एकीकडे पाव भाजणं चालू होतं. आणि नंतर मग छान अशी माझी पावभाजी इथे रेडी झालेली होती. आणि मग देवाला नैवेद्य दाखवून दिला आधी शंकरपाळे आणि पावभाजीचा. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. तर खूप छान मस्त टेस्टी झालेली होती पावभाजीसुद्धा. देवाला नैवेद्य दाखवून मग आम्ही जेवायला बसलो. त्यानंतर मग जी उरलेली राहिलेली शंकरपाळे होती ती सुद्धा तळून घेतली. इथे ना खूप छान अशी मस्त खुसखुशीत आणि इतकी छान आहे ना तोंडात ताट टाकल्याबरोबर विरघळणारी मस्त शंकरपाळी माझी रेडी झाली होती. 1 किलोचे शंकरपाळे बनवले. तर गार वगैरे झाले शंकरपाळे आणि इथे छान असं डब्यामध्ये पॅक करून घेते मी एअरटाईट कंटेनरमध्ये, जेणेकरून ते छान असे भरपूर दिवस छान असे जशीच्या तशीच राहतात. मग इथे छान असा डबा वगैरे भरून घेतला. आणि आता एक एक जे डबे रिकामे असतात ना आपले दिवाळीची साफसफाई करतो तेव्हा, तर ते सगळे भरायचं काम दिवाळीत आपण करत असतो. त्यानंतर जेवण वगैरे झाली आणि रोजचीच किचन क्लिनिंग रात्रीची ती सगळी करून घेतली. भांडे वगैरे घासून घेतली. आज मला पूर्ण किचन घासून घ्यायचा होता, कारण पूर्ण तेलाचा भरला होता. काल चकली केली तेव्हा थोडासा मी घासला होता.
पण आज शंकरपाळ्यांचा पुन्हा तेलकट झाला, तर मग आज पूर्ण किचन क्लिनिंग छान अशी करून घेतली. गॅस वगैरे गॅसची शेगडी सगळं घासून पुसून घेतलं, छान असं स्वच्छ करून घेतलं आणि मस्त छान असा फ्रेश मस्त माझा किचन झाला. आणि उद्या पण मला आहे ना 2-3 वस्तू बनवायच्या आहे. उद्याच्या दिवशी तर काही नाही आहे, परवाच्या दिवशी नरक चतुर्दशी, तर उद्याच्या दिवशी आता बघूया म्हटलं काय काय बनवायचं ते उद्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेलच. तर उद्याचा व्लॉग काही इतका मोठा नसणार आहे, तर उद्याचा व्लॉग आणि नरक चतुर्दशीचा व्लॉग मी एकत्रच ठेवणार आहे, तर तो सुद्धा नक्की बघा. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्लॉगला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग दिवाळी तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. आणि केलीच असेल आता आपले व्लॉग खूप लेट येत आहे, मला माहिती आहे दिवाळीनंतर येत आहे, पण तुम्ही सुद्धा दिवाळी एन्जॉय केली का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. आणि चलो छान असा माझा किचन स्वच्छ झालेला आहे, मस्त घासून पुसून एकदम चकाचक झालेला आहे. आणि छोटीशी एक मी क्लिप शेअर करते तुमच्यासोबत धनत्रयोदशी. तर आजचा लुक माझा असा छान होता.